लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 24 जून बुधवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्ही जून महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तर अखेर आज तुमचे भरपूर दिवसानंतर या ठिकाणी जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडके बहिणींना आता जून महिना संपायला थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत, म्हणजेच आज 24 जून आहेत। अजून 6 दिवसांनी जून महिना संपणार होता। त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम, तर या तिघांमध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। याच बैठकीमधून लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वितरित करण्यासाठी निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला होता। कालच शासन निर्णय काढण्यात आलेला होता। काल निर्णय झाल्यामुळे आणि काल GR काढल्यामुळे आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडके बहिणींना आज 24 जून बुधवार आहे, उद्या 25 जून उद्याचा वार गुरुवार आहे आणि परवा दिवशी 26 जून परवा दिवशीचा वार शुक्रवार आहे। म्हणजेच लाडके बहिणींना बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 3 दिवस सर्व लाडके बहिणींचे आता गोड होत आहेत। लाडके बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु लाडके बहिणींनो, खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि हे पैसे खटाखट आता बँकेमध्ये सोडण्यास सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जून हप्त्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु खऱ्या अर्थाने आज तुमची जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली होती। परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जून हप्त्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जून महिन्याचा 24 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे, तर ते प्रमुख जिल्हे आणि प्रमुख बँका सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने तुमची जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता आज 24 जून बुधवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, यासोबत लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा केले जात आहेत, तर त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। तर बघा, लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। यानंतर लाडक्या बहिणींनो, पोस्ट बँक, जर तुमचं बँक खातं पोस्टात असेल तर तुमची जून हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आहे। यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक
ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, यानंतर लाडक्या बहिणींनो कॅनरा बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ICICI बँक असेल, IDFC बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, तर अशा बँकेमध्ये आता पैसे जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने बहिणींची जून महिन्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो मे हप्ता ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जून हप्ता जमा केला जात आहे. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्ता जमा झालेला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्त्याचे 1500, जून हप्त्याचे 1500 असे दोन्ही महिन्यांचे टोटल मिळून या ठिकाणी 1.5 अधिक 3000 रुपये जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने बहिणींचे जून हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. तर बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर जून हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3700 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती. हा 3700 कोटींचा निधी प्रमुख 12 बँकांमध्ये सोडण्यात आलेला होता. तर आता या 12 बँकांच्या माध्यमातून हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने भरपूर लाडके बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या. तर त्या लाडके बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. परंतु खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींना ज्या 12 जिल्ह्यातील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा केले जात आहे तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत यासोबत लाडक्या बहिणींना ज्या प्रमुख बँकेमध्ये पैसे जमा केले जात आहेत तर त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, याची महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर आलेली आहे. तीच माहिती आता तुम्हाला सांगत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींना जून हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. मग या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांकडे मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. आणि या तक्रारी म्हणजे काय तर बघा भरपूर अशा महिला आहेत की त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही तरी पण त्यांनी अर्ज केलेले होते मागच्या 2 वर्षांपासून, ते सुद्धा लाभ घेत आहेत. परंतु इथून पुढे त्या बहिणींना लाभ द्यायचा नाही या दृष्टिकोनातून आता सरकारच्या माध्यमातून पात्रता आणि नियम लावलेले आहेत. राज्यातील ज्या लाडकी बहिणी जुन्या नियमांमध्ये आणि नवीन नियमांमध्ये बसत असतील, ज्या बहिणी जुन्या पात्रतांमध्ये नवीन पात्रतांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आता हे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच बहिणींची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, त्या बहिणींना आता हे पैसे मिळणार नाहीत. त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत विचार करायला गेला तर बघा प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो. परंतु लाडक्या बहिणींनो मे महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केलेला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होतं की जून हप्ता सुद्धा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जाणार नाही तर जून हप्ता हा जुलै महिन्यामध्ये जमा केला जाईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी प्रत्येक लाडक्या बहिणी देत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर आता जून हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. तर तुमचे या ठिकाणी जून हप्त्याच्या 24 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जून हप्त्याचे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या. परंतु आज खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. कारण लाडक्या बहिणींची जून हप्त्याची प्रतीक्षा आता संपून
जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे आता जमा केले जाणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींना जून हप्त्याचे पैसे जमा होणार नाही। तर त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून आता किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे कोणाला मिळतील कोणाला मिळणार नाहीत, याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा दिला जात आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। बघा पहिलं महत्त्वाचं काम, तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले आहे का हे तुम्ही पाहायचं आहे। यानंतर लाडकी बहिणींना तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा लाडकी बहिणींनो तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील तर तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का हे सुद्धा तपासलं असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। परंतु अशा गोष्टी जर तुम्ही तपासलेल्या नसतील तर तुम्हाला काळजी करायची गरज 100% आहे। तर आता आपण लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा तर अशा प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। यानंतर लाडक्या बहिणींना आपल्या राज्यातील रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर यासोबत गडचिरोली असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, वरच्या साईडचा जिल्हा नांदेड जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल तर अशा जिल्ह्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो हे झाले प्रमुख जिल्हे। आता बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, ICICI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, कोटक महिंद्रा बँक तर अशा सरकारी सहकारी खासगी या बँकेमध्ये जून महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे। बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींनो प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, त्यामुळे जून हप्ता सुद्धा 2-3 दिवसांमध्ये वितरित होऊ शकतो।